When two or more reactants combine in a reaction to form single product, it is a combination reaction. A plus B gives AB. 2 मार्क असेल, अगदी ऍक्टिव्हिटी बेस्ड असेल तर 3 मार्कचा देखील प्रश्न जो आहे तो सेट होत असतो. तर अमोनियम क्लोराइड हे जे डस्ट फॉर्म मध्ये जे आहे ते तुमचं प्रिपेअर होणार आहे. 2 or more reactant सिंगल काय आहे तर प्रोडक्ट आहे, म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण तर कॉम्बिनेशन रिएक्शन. ब्लॅक कलरचा सबस्टन्स कार्बन आणि त्यास प्लस तुमचं काय की वॉटर जे आहे ते फॉर्म होतंय. डिकम्पोजिशन मीन्स तुमचा मेन सबस्टन्स आहे तो डिकम्पोज होतोय, म्हणजे थोडक्यात तो त्याचं पूर्णपणे विघटन होतंय, यालाच काय म्हटलं जातं डिकम्पोजिशन. हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एकलव्य बॅच. मागच्या लेक्चरला आपण लेसन नंबर 3 जो आहे तो स्टार्ट केला होता. या लेसनमध्ये आपण बॅलन्सिंग असेल किंवा त्याचप्रमाणे इंट्रोडक्टरी पार्ट, काही ॲक्टिव्हिटीजशी कनेक्टेड पार्ट आपण डिस्कस केला होता. तर आता राहिलेला पार्ट जो आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे की तो म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण लगेच स्टार्ट करूया. याच्यामध्ये की आपण वरचे 3 पार्ट जे आहेत ते कंप्लीट केलेत. आता शेवटचा पार्ट म्हणजे काय असेल तर टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. आता हा महत्त्वाचा मेजर पार्ट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर या टाइप ऑफ केमिकल रिएक्शनमध्ये की जसे हे 4ही केमिकल रिएक्शन जे आहेत ते आपल्याला सगळ्या जे गिव्ह अँड टेकच्या बेसिसवर ज्या ज्या काही रिएक्शन्स तुमच्या काय होत असतात तर तयार होत असतात. ह्या तयार झालेल्या रिएक्शन आपल्याला काय करायचे तर ह्या त्याचे डेफिनेशन असेल, कशा तयार होत असतात आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत हे आपल्याला इन डिटेल जे आहे ते बघायचे. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला त्याच्या असणाऱ्या जे काही रिॲक्शन ॲक्च्युली कशा तयार होत असतात असे काही तुम्हाला की तो पार्ट त्या रिॲक्शनचा तो काय केलेत की काही स्लाइड्समध्ये जे आहे ते ॲड केलं आहे. तर आपल्याला इन डिटेल जे आहे ते बघायचं आहे. आता चला तर विद्यार्थी मित्रांनो पहिले आपण रिॲक्शनचा पार्ट जो आहे तो बघूया की तो पार्ट आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता या कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये काय आहे डेफिनेशन? व्हेन 2 or more reactants combine in a reaction to form single product, it is a combination reaction. आता ह्या कॉम्बिनेशन रिॲक्शनवर किती मार्काचा प्रश्न सेट होत असतो तर तुमचा 2 मार्क असेल, अगदी ॲक्टिव्हिटी बेस्ड असेल तर 3 मार्कचा देखील प्रश्न जो आहे तो सेट होत असतो. कसा प्रश्न सेट होत असतो तर डिफाईन कॉम्बिनेशन रिॲक्शन, गिव्ह एक्झाम्पल ऑफ इट असा देखील प्रश्न सेट होतो. किंवा त्याच पद्धतीनं तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस म्हणजे एखादी रिॲक्शन देतील, त्या रिॲक्शनमधले जे तुमचे रिॲक्टंट किती आहेत, प्रोडक्ट किती आहेत, मग प्रोडक्टच्या बेसिसवर तुमची टाईप ऑफ रिॲक्शन कुठली आहे, किंवा काही वेळेस तुम्हाला एक्झाम्पल देतील आणि त्याचा टाईप जो आहे तो फाइंड आउट करायला सांगतील. कशाही टाईपमध्ये प्रश्न जो आहे तो तुमचा सेट होईल. आता सिम्पल काय आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे तुमच्या रिॲक्टंटमध्ये काय होतंय तर कॉम्बिनेशन होतंय, किंवा त्याचप्रमाणे एक किंवा एकापेक्षा जास्त तुमचे रिॲक्टंट ॲड ऑन जे आहे ते होत जात आहेत. मग आता या कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये साधं सिम्पल लक्षात ठेवण्यासाठी तुमचे एक ट्रिक जे आहे ते सांगते, ती तुमच्या पुस्तकावर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. काय आहे ट्रिक? A plus B gives A into B. म्हणजे ए म्हणजे काय, हा पहिला तुमचा रिॲक्टंट असेल. बी म्हणजे काय, हा तुमचा दुसरा रिॲक्टंट असेल. आणि ए आणि बी हे दोन्ही रिॲक्टंट तुमचे कंबाईन झाल्यानंतर ए बी हा तुमचा सिंगल प्रोडक्ट जो आहे तो तयार होणार आहे. डेफिनेशन मध्ये काय सांगितलं आपले तर 2 or more reactant combine म्हणजे ॲरो combine to form single product. म्हणजे हा काय असणार आहे तुमचा सिंगल प्रोडक्ट. 2 or more रिॲक्टंट म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त असणारे रिॲक्टंट आणि सिंगल जर एक प्रोडक्ट तयार होत असेल तर त्यालाच काय म्हटलं जातं कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता या कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये अजून तर तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणजे काय सांगू शकतो तर सिंगल म्हणजे सिंगल एक आणि एकच प्रोडक्ट तुमचा काय होणार आहे तर तयार होणार आहे. आता याच्या बेसिसवर तुम्हाला काय की ह्या एक्झाम्पल जे आहे ते दिलेत. एक्झाम्पल काय आहे तर पहिली रिॲक्शन आहे
अमोनिया, NH3 मीन्स काय की अमोनिया. हा गॅसेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर घ्यायचं आहे. दुसरा आहे तो म्हणजे HCl की हायड्रोजन क्लोराईड, ते पण तुम्हाला काय की गॅसेसमध्ये जे आहे ते घ्यायचं आहे. आता मात्र इथं प्रोडक्ट तयार होत असताना अमोनियम क्लोराईड NH4Cl हा प्रोडक्ट तुमचा काय होतोय तर तयार होतोय. मग हा अमोनियम क्लोराईड जो आहे तो सॉलिड फॉर्ममध्ये, म्हणजेच की तुम्ही जर चेक केलं किती रिॲक्टंट आहेत 1 आणि 2, म्हणजे 1 2 हे 2 रिॲक्टंट आहेत. किती तुमचे प्रोडक्ट फॉर्म होत आहेत तर सिंगल प्रोडक्ट जो आहे तो तुमचा फॉर्म होतोय तो म्हणजे NH4Cl. म्हणजे 2 ऑर मोर रिॲक्टंट आणि सिंगल काय आहे तुमचा प्रोडक्ट, त्यालाच काय म्हणणार तुम्ही तर कॉम्बिनेशन रिॲक्शन. अजून काय सांगितलंय ऍक्टिव्हिटी 2, 2 mg प्लस O2 गिव्स 2 MgO. Mg मीन्स काय तर मॅग्नेशियम, O2 मीन्स काय ऑक्सिजन, आणि हे दोन्ही कंबाईन झाल्यानंतर काय तयार होतंय तुमचं मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजे 2 MgO, 2 हा कोएफिशियंट आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजे इथं पण चेक करा 1 2 रिॲक्टंट आहेत आणि सिंगल 1 काय आहे तर प्रोडक्ट आहे. म्हणजे 2 ऑर मोर रिॲक्टंट, सिंगल काय आहे तर प्रोडक्ट आहे, म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण तर कॉम्बिनेशन रिॲक्शन. इथं पण चेक करूया CaO कॅल्शियम ऑक्साईड, H2O वॉटर. मग कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर ह्या दोघांची रिॲक्टिव्हिटी काय झाली तर हॅपन झाली तर काय फॉर्म होते कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाइस. म्हणजेच काय तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड, CaO प्लस H2O गिव्ह CaOH ट्वाइस, कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट. म्हणजे इथं पण चेक केलं तर इथं तुमचा काय की 1 2 रिॲक्टंट आणि सिंगल काय आहे तर प्रोडक्ट. आता याच्याशीच रिगार्डिंग जे आहे ते आपल्याला रिॲक्शन काय करायची तर बघायची आहे. म्हणजे आपण जर डिस्कस करत असताना बघितलं HCl प्लस अमोनिया म्हणजे काय असेल की तुमचे दोन्ही गॅसेस स्टेटमध्ये इथं चेक करा की HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा हायड्रोजन क्लोराईडचे गॅस म्हणजे कसे फॉर्म होणार आहेत तर तुमचे व्हेपर आणि अमोनिया ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा होणार आहे तेव्हा तुम्हाला काय होणार आहे तर तुमचं अमोनियम क्लोराईड हे जे डस्ट फॉर्ममध्ये जे आहे ते तुमचं प्रिपेअर होणार आहे. म्हणजे या टाईपमध्ये रिॲक्शन काय असणार आहे तर दोन्ही गॅसेसमध्ये असतील तर राईट साईडचा प्रोडक्ट अमोनियम क्लोराईड हा तुमचा काय होईल तर एका सॉलिड म्हणजेच की डस्ट फॉर्ममध्ये प्रोड्यूस होईल. म्हणजे या कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये आपण बघत असताना सिम्पल अजून तुम्ही कोणत्या कोणत्या रिॲक्शन जे आहे ते इथं घेऊ शकता. त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला एक्झाम्पल जे आहे की जसं सिंगल रिॲक्टंट सिंगल प्रोडक्ट, मग हा सिंगल प्रोडक्ट तयार होण्यासाठी तुमचे किती रिॲक्टंट लागतील 2 ऑर मोर. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण Ca प्लस O2 गिव्स CaO, इथं काय असेल 2Ca 2CaO, Ca मीन्स कॅल्शियम, O2 मीन्स ऑक्सिजन अँड CaO मीन्स कॅल्शियम ऑक्साईड. अगेन Al प्लस O2 गिव्स Al2O3. दॅट इज काय असेल की आता सर जर आपण चेक केलं तर 2Al2O3 4Al प्लस 3O2 गिव्स 2Al2O3. 2 ऑर मोर रिॲक्टंट, सिंगल काय असेल तर प्रोडक्ट. म्हणजे या रिॲक्शनमध्ये आपण डिफाईन जेव्हा तुम्ही करणार आहात त्या डेफिनेशनमध्ये काय असेल तर तुमचे 2 ऑर मोर रिॲक्टंट म्हणजे जसं की डेफिनेशनमध्ये आपल्याला सांगितले सेम लाईक वेन 2 ऑर मोर रिॲक्टंट्स कंबाईन दॅट इज कॉम्बिनेशन तिथं हॅपन होणार इन अ रिॲक्शन टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट. म्हणजे एक आणि एकच तुमचा प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होणार आहे त्यालाच काय म्हटलं जातं कॉम्बिनेशन रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये A प्लस बी गिव्ज AB हे तुम्हाला वरती तिथं मेन्शन करून ठेवणं गरजेचं असणार आहे. आता याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे तो पुढचा टाईप आहे तो म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता जसं कॉम्बिनेशन रिॲक्शन, कॉम्बिनेशन म्हणजे काय आपण बघितलं की सिंगल तुमचा काय आहे तर प्रोडक्ट आहे आणि रिॲक्टंट मात्र 2 ऑर मोर आहे. याच्या कम्प्लिटली अपोजिट काय आहे तुमचा डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शनचे डेफिनेशन जर चेक केली द केमिकल रिॲक्शन इन विच 2 ऑर मोर प्रोडक्ट्स आर फॉर्म फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट
इज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. बघा रिॲक्शन काय आहे, ए बी व्यवस्थित लिहून घ्या, गिव्ज ए प्लस बी म्हणजे काय असेल तुमचा सिंगल रिॲक्टंट आहे. आणि 2 ऑर मोर प्रोडक्ट मीन्स काय असेल ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे हा तुमचा एक काय आहे तर प्रोडक्ट आहे आणि हा तुमचा काय असेल तर दुसरा प्रोडक्ट असेल. म्हणजे सिंगल रिॲक्टंट 2 ऑर मोर प्रोडक्ट. इथं पण चेक करा. एक्झाम्पल काय आहे, C12H22O11 म्हणजे काय तर शुगर, गिव्ज हीट 12C कार्बन 11H2O वॉटर म्हणजे काय आहे तर शुगरला तुम्ही हिटिंग केल्यानंतर कार्बन आणि वॉटर म्हणजे आपण घरी जरी चेक केलं तरी आपला जर काही की साखर नुसती तुम्ही काय केली तर वितळवायला ठेवली म्हणजे काय तर हिटिंग तुम्ही गॅसवर जे आहे ते काय घेतलं की एक चमचा घेतला आणि चमच्यामध्ये साखर घेतली आणि ती तुमची हिटिंग केल्यानंतर पूर्णपणे मेल्ट होणार आहे. मेल्ट झाल्यानंतर तुम्ही तसंच स्ट्रॉंग हिटिंग करत राहिला तर त्या मेल्टिंगचं स्टेटचं कन्व्हर्जन जे आहे ते पूर्णपणे ब्लॅकिश सबस्टन्समध्ये होत असतं. मग ब्लॅकिश सबस्टन्स म्हणजे काय आहे तर कार्बन आहे आणि तुमच्या जे सॉलिड कार्बन जो सॉलिड तुमची शुगर आहे ते जेव्हा मेल्ट होते म्हणजे वॉटर म्हणजे कार्बन प्लस वॉटर या दोन सबस्टन्स हे तुमचे काय होत आहेत तर फॉर्म होत आहेत. याच्याशीच कनेक्टेड पार्ट की शुगरला हिटिंग केल्यानंतर तुमचे कसे जे आहे ते कार्बन आणि वॉटर फॉर्म होते ते आपण डिस्कस करू. आता हिटिंग ऑफ शुगर जे आहे ते आपण बघतोय. त्या हिटिंग ऑफ शुगरमध्ये आपल्याला हे महत्त्वाचा सबस्टन्स आहे तो म्हणजे शुगर आणि त्याला आपण काय करते विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला हिटिंग करतोय. हिटिंग करत असताना ऑब्झर्व जे आहे ते तुम्ही करा की हिटिंग स्टार्ट आहे आणि इथं जो शुगर आहे ते शुगर तुमचं काय की मेल्टिंग पोझिशन जे आहे ती स्टार्ट होती. मग याप्रमाणे मेल्टिंग तुमचं स्टार्ट झाल्यानंतर ब्लॅक कलरचा सबस्टन्स म्हणजे वॉटर ब्लॅक कलरचा सबस्टन्स कार्बन आणि त्याच प्लस तुमचं काय की वॉटर जे आहे ते फॉर्म होतंय. मग याप्रमाणे तुमचं शुगर जे आहे ते स्ट्रॉंगली जर तुम्ही हिटिंग केलं तर तुमचं कार्बन म्हणजे ब्लॅक कलरचा सबस्टन्स जो आहे तो फॉर्म होणार आहे. म्हणजे इथं याच्यातून तुमचं काय लक्षात आलं की कम्प्लिटली जेव्हा तुमचं काय होणार आहे तर डिकम्पोजिशन होणार आहे. कुणाचं तर शुगरचं. मग हे शुगरचं डिकम्पोजिशन होत असताना तुमचा सिंगल शुगर हा रिॲक्टंट आहे आणि प्रोडक्ट मात्र कार्बन आणि वॉटर असे प्रोडक्ट आहेत. याच्यानंतर पुढं जे आहे ते आपण बघूया की अजून एखादं एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला जसं मागच्या ह्याच्यामध्ये लेक्चर्समध्ये आपण बघितलं होतं CaCO3 याला आपण स्ट्रॉंग हिटिंग केलं. तर स्ट्रॉंग हिटिंग म्हणजे काय तर तुम्ही थोडक्यात त्याचं असणारे जे आहे ते जसं आपण शुगरला स्ट्रॉंग हिटिंग केलं सेम लाईक तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेटला काय करायचे तर स्ट्रॉंग हिटिंग करायचे. स्ट्रॉंग हिटिंग केल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस यातून काय होतो तर रिलीज होतो. हे पण रिॲक्शन तुमच्या कशाचं आहे तर डिकम्पोजिशन आहे. डिकम्पोजिशन मीन्स तुमचा मेन सबस्टन्स आहे तो डिकम्पोज होतोय म्हणजे थोडक्यात तो त्याचं पूर्णपणे विघटन होतंय. यालाच काय म्हटलं जातं डिकम्पोजिशन. म्हणजे सिंगल रिॲक्टंट इथं चेक करा सिंगल रिॲक्टंट ए बी आणि 2 ऑर मोर प्रोडक्ट ए प्लस बी यालाच काय म्हटलं जातं डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता या डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये आपल्याला हा जो दिलेला क्वेश्चन आहे तो एकदा काय की बोर्डला विचारलेला आहे. म्हणजे जसं आता आपण पाठीमागं ज्या रिॲक्शनची जी आपण रिॲक्शन कंप्लीट केली किंवा त्याच ॲनिमेटेड फॉर्ममध्ये जे आहे ते बघितलं त्याचेच रिॲक्शन कंप्लीट करायला आली होती. प्रश्न काय होता कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. मार्च 23 2 मार्कला क्वेश्चन जो आहे तो विचारला गेलाय. मग काय आहे क्वेश्चन C12H22O11 हीट अँड गिव्ज म्हणजे जर तुमच्या काय की शुगरला हे काय आहे तुमचं शुगर. मग ह्या शुगरला जर तुम्ही काय केलं की स्ट्रॉंग हिटिंग केलं मग ह्या शुगरला स्ट्रॉंग हिटिंग केल्यानंतर प्रोडक्ट काय फॉर्म होतोय तुमचा कार्बन फॉर्म होतोय आणि त्याचप्रमाणे H2O म्हणजे वॉटर जे आहे ते फॉर्म होते. आता हा C12 आहे म्हणजे कार्बनला बॅलन्सिंग करण्यासाठी किती कोइफिशियंट घ्यावा लागेल 12 हा कोइफिशियंट घ्यावा लागेल आणि H2 म्हणजे ऑलरेडी H2O मध्ये 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन आहे. 11 ऑक्सिजन अपेक्षित आहे 22 हायड्रोजन अपेक्षित आहे. म्हणजे किती कोइफिशियंट घ्यावा लागेल 11 H2O म्हणजे 11 हा कोइफिशियंट घ्यावा लागेल. रिॲक्शन तुमची काय झाली तर कंप्लीट झाली. रिॲक्शन लिहिल्यानंतर न विसरता कार्बन
आणि इथं काय आहे तुमचा वॉटर आहे. हे लक्षात ठेवा की जर तुम्ही ज्या सबस्टन्सचा काय लिहिताय की नेम, केमिकल नेम लिहिताय, त्या सबस्टन्स म्हणजे त्या इलेमेंट असेल किंवा तो कंपाऊंड असेल, त्या कंपाऊंडच्या खाली त्याचं नेम जे आहे ते आलं पाहिजे. शुगर ॲरोच्या खाली नाही आलं पाहिजे, कार्बन वॉटरच्या खाली नाही गेलं पाहिजे. म्हणजे प्रॉपर रिॲक्शन जी आहे ती तुमची कंप्लीट होईल. म्हणजे ॲटलिस्ट ह्या 2 फिल इन द ब्लँक्सला तुम्हाला 2 मार्क्स जे आहे ते बोर्ड जे आहे ते देतं.